नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे निसर्ग. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्या दिवशी सहजच मोनाचं बोलणं आठवलं. ती म्हणत होती, आम्ही वर्षातून किमान एकदा दोनदा तरी कुठेतरी फिरून येतो. शहरापासून लांब कुठेतरी निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आलं की खूप छान वाटतं. जगण्याची लढाई लढायला आपण नव्या जोमाने उभं राहू शकतो. अगदी खरं आहे. निसर्गाच्या जवळ गेलो की जगण्याचा आनंद खूप पटींनी वाढतो. मी रोज सकाळी फिरायला जाते आणि रोज वेगळा निसर्ग अनुभवते. अगदी पहाटेपासून निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकू येऊ लागतात. सूर्य रोजच उगवतो, तरी रोजची पहाट वेगळी असते. त्यावेळी निसर्ग जी रंगांची उधळण करत असतो ती रोज वेगळी असते. रोज दिसणारी झाडं, फुलं, पानं सगळंच कालच्यासारखं आज नसतं. म्हणजे कालची मुकी कळी आज थोडी मोठी झालेली असते. त्यातून फुलाचा रंग हळूच डोकावू लागलेला असतो. ह्याच कळीचं रूपांतर उद्या फुलात होणार असतं. आपल्या एका दिवसाच्या आयुष्यात सगळ्यांना आनंद देऊन परवा ते फूल गळून पडतं. ती त्या फुलाची रिकामी जागा एक प्रकारची हुरहुर लावते. दर तासा 2 तासांनी निसर्गात बदल होत असतात. पहाट आणि सकाळ यामधला निसर्ग वेगळा वेगळा असतो. हळूहळू पक्ष्यांचे आवाज कमी झालेले असतात. संध्याकाळी परत आकाशातले रंग बदलतात. पक्षी थव्याने उडत उडत घरट्याकडे परतताना दिसतात. तिन्ही सांजेला झाडं, वेली झोपले आहेत असं वाटू लागतं. जसजसा अंधार पडू लागतो आणि चंद्र चांदण्या दिसू लागतात, तेव्हा हेच ते सकाळचं निळं, जांभळं, केशरी, तांबड्या रंगाचं आभाळ आहे यावर आपला विश्वास बसत नाही. प्रत्येक ऋतूनुसार हे बदल अधिकच जाणवतात. हा झाला शहरात अनुभवाला येणारा निसर्ग. खेड्यापाड्यातून याच्या कैक पटीने जास्त आनंद मिळतो. शहरात राहून आपण झुळझुळ वाहणारे झरे, स्वच्छ पाणी असलेली नदी, शेतं, मोठमोठ्या झाडाच्या सावलीत बसून केलेली अंगत पंगत, संध्याकाळी गोठ्याकडे परतणाऱ्या गाई म्हशींच्या गळ्यातल्या घोंगरांचे आवाज किंवा वासरांचं हंबरणं, रात्रीचं टिपूर चांदणं यातलं काहीही अनुभवू शकत नाही. त्यामुळे हा आनंद मिळवण्यासाठी आपण नक्कीच निसर्ग पर्यटन करायला हवं. फक्त आपल्या जाण्याने त्या निसर्गाला काही हानी पोहोचणार नाही किंवा त्याचं काही नुकसान आपल्यामुळे होणार नाही याची जबाबदारी आपलीच असायला हवी. अनेक गोष्टींमुळे निसर्गाचा समतोल बिघडू शकतो. त्याला आपण कारणीभूत होऊ नये एवढी काळजी घेऊन निसर्ग पर्यटन करायला हवं. तो निसर्ग आपल्याला युगानुयुगे फक्त देतच आला आहे. आपणच आपला करंटेपणा सोडून देऊया. कोण जाणे, निसर्ग जोपासता जोपासता त्याचं संवर्धन देखील आपल्याकडून होऊन जाईल आपल्याही नकळत. धन्यवाद.